मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे। या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल। असे व्यवहार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही महसूल विभागातर्फे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत का, काय सांगता? स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे, वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही। त्यामुळे MLRC कोडमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक एक बाब लिहिलेली आहे, त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात। मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात, त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे। 42 कोटी रुपये इथे 1800 कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेला आहे। जमीन प्रकरणातलं हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात। नाही, आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। 42 कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे, या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? मी तेच सांगतो की प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे, आणि चौकशी अंती जे जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। अजून एका जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी बोपोडी येथील एका प्रकरणात अजून काही अमेडिया कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही। आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे, पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे। महसूल खात्यामध्ये, नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच। या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे। वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं, त्याची चौकशी करू। आज तुमच्या 3 सभा आहे, मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेत आहे, परंतु युती होणार का स्थानिक स्तरावर की स्वतंत्र लढण्याचे निर्देश दिलेले आहेत? नाही, असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितलं नाही आहे, महायुतीत लढा सांगितला आहे। ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे। कालच माझी आशिष जयस्वालशी बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल, आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही मनभेद होणार नाही। आज मी मेळघाट, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या भागामध्ये दौरा करणार आहे, आणि या दौऱ्यामध्ये दोनही शेतकऱ्याला आम्ही जे जवळपास 550 कोटी रुपये दिले आहेत त्याचं वाटप चालू आहे की नाही हे तपासणार आहे, आणि आमच्या काही बैठकी आहे कार्यकर्त्याच्या। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं हे सगळं पडगम वाजू लागलं। सिंधुदुर्गात एक वेगळं चित्र दिसतं, राणेंच्या विरुद्ध म्हणजे ठाकरे आणि शिंदे एकत्र दिसतात। नाही, आता त्या ठिकाणी वेगळ्या लढती आहे, त्या स्थानिक लढतीवर आपल्याला आज भाष्य करता येणार नाही, पण महायुतीमध्येच त्या ठिकाणी जावं असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल। वडेट्टीवार जी ने प्रताप सरनाईक पर 200 करोड़ जमीन का अभी एक नया आरोप लगाया है। अगर वडेट्टीवार जी ने मुझे कुछ कंप्लेंट दी तो कुछ कार्रवाई कर सकते हैं या फिर चौकसी कर सकते हैं। ऐसा मीडिया से बोलने से तो नहीं होगा ना, कुछ डॉक्यूमेंट देने पड़ेंगे। पुणे में जो मामला हुआ है उस मामले में मग कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असा शेतकऱ्यांविषयी राधाकृष्ण विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, त्याकरता काय शासनाने करायचं।